वैभव सूर्यवंशी, जन्म 27 मार्च 2011. हा बिहारचा एक अवघ्या 14 वर्षाचा भारतीय क्रिकेटपटू आहे. वैभवने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 175 धावाची तडाखेबाज ऐतिहासिक खेळी केली. या खेळीत अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये सर्वाधिक धावा, सर्वात जलद शतक आणि एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. बिहारमधील एका शेतकरी कुटुंबातील असलेल्या वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलाचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली शेतजमीनही विकली होती. तर वैभवची आई दररोज पहाटे 4 वाजता उठून त्याचे जेवण बनवत असे आणि त्याला सरावाला पाठवत असे. तो उगवतो रोज, पण आकाशात नाही. तो उगवतो त्या मैदानावर जिथे इतिहास लिहिला जातो बॅटने. नाव त्याचं वैभव आणि आडनाव सूर्यवंशी. म्हणूनच प्रत्येक फटका वाटतो सूर्यासारखा तेजस्वी. संघर्ष त्याच्या आयुष्याचा भाग होता. सोपं काहीच नव्हतं, पण स्वप्न खूप मोठी होती आणि मेहनत तर त्याहून खूपच मोठी. आणि मग आला तो दिवस, अंडर-19 वर्ल्ड कप फायनल. दबाव प्रचंड, अपेक्षा अमर्याद आणि समोर इंग्लंडसारखा तगडा संघ. पहिले 32 चेंडू आणि स्कोअर बोर्डवर झळकले 50 धावा. अर्धशतक नाही, तो आत्मविश्वासाचा ऐलान होता. प्रेक्षक उभे राहिले, गोलंदाज गोंधळले, पण वैभव मात्र शांतच होता. कारण त्याला माहीत होतं ही सुरुवात आहे, शेवट नाही. फक्त 55 चेंडू लागले आणि इतिहास घडला, कारण वैभवने शतक ठोकले. अंडर-19 वर्ल्ड कपमधील दुसरं सर्वात वेगवान शतक आणि भारतीय खेळाडूंनी अंतिम सामन्यात केलेलं सर्वात वेगवान शतक. पण मित्रांनो, कथा इथे थांबली नाही. चेंडू येत राहिले आणि बॅट बोलतच राहिली. चौकारांनी सीमारेषा थकली, षटकारांनी आकाश हादरलं आणि फक्त 71 चेंडूंमध्ये 150 धावा. अंडर-19 ODI इतिहासातील सर्वात वेगवान 1.5 शतक. हा खेळ नव्हता, ही घोषणा होती. मी आलो आहे आणि मी आता थांबणार नाही. आणि शेवटी 175 धावा, चौकार षटकारांनी सजलेली अंतिम सामन्यातील सुवर्णखेळी. त्या एका इनिंगमध्ये फक्त ट्रॉफी नाही जिंकली गेली, तर कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांना नवं बळ मिळालं. आज वैभव सूर्यवंशी फक्त एक नाव नाही, तर तो एक संदेश आहे. कारण वैभव प्रत्येक तरुण खेळाडूंना संदेश देत राहील. उठा, स्वप्न पहा, मेहनत करा. ना डर का साया था, ना हार का ख्याल, हर शॉट में दिखा मेहनत का कमाल. फाइनल में 175 ने सब कुछ कह दिया. राजा वही होता है जिसने वक्त को झुका दिया.